हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मी शरद खेडकर. मित्रांनो, इंग्लिश ग्रामरच्या अभ्यासासाठी कोणतीही एक जर परीक्षा असेल आपली, एक 8 दिवसांवरती, 10 दिवसांवरती, 15 दिवसांवरती, तर इंग्लिश ग्रामरची एक व्यवस्थित रिव्हिजन व्हावी या हेतूने मी एक बॅच डिझाईन केलेली आहे. बॅच साठी वापरलेले रेफरन्स बुक्स स्टँडर्ड बुक्स आहेत. त्या पुस्तकातून कॉन्सेप्ट उचललेल्या आहेत. त्या सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी वापरलेले पुस्तकं रेनर मार्टिन, पॉल अँड सुरी आणि एस पी बक्षी हे 3 पुस्तकं. त्याचबरोबर ऑक्सफर्ड पब्लिकेशनच्या आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस यांनी पब्लिश केलेले पुस्तकं, या पुस्तकांमधून घेतलेले वाक्य आणि त्या कॉन्सेप्ट समजून सांगण्यासाठी त्याच गोष्टी मी या बॅच मध्ये घेतलेल्या आहेत. ही बॅच कोणती आहे ती तुमच्यापर्यंत लगेच सांगून टाकतोय. त्या अगोदर माझं एक छोटंसं इंट्रोडक्शन तुमच्यापर्यंत ठेवणं आवश्यक आहे म्हणून सांगतो. मी एक एनसीसी कॅडेट आहे. 6 वेळा यूपीएससी सीडीएस ही परीक्षा मी उत्तीर्ण केली आहे. त्याचबरोबर 4 वेळा एसएसबी इंटरव्ह्यू दिलेला आहे. जो इंटरव्ह्यू भारतातलाच काय तर जगातला टफ इंटरव्ह्यू मानला जातो. तो इंटरव्ह्यू त्या अटेम्प्ट करण्याचा माझा अनुभव आहे. त्यानंतर एफकॅट उत्तीर्ण केली आहे. इंडियन एअरफोर्स मध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून जाण्यासाठीची जी परीक्षा आहे ती आहे एफकॅट. आणि इंडियन मिलिटरीमध्ये म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्यामध्ये जाण्यासाठी जी एक कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची एक्झाम आहे, ती एक्झाम यूपीएससी वर्षातून 2दा कंडक्ट करतं. ती परीक्षा मी पास केली आहे. 3 विषयात मी सेट उत्तीर्ण आहे. त्याचबरोबर नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी नेट जेआरएफ परीक्षा कंडक्ट करतं ती परीक्षा मी उत्तीर्ण केली आहे. मी आता सध्या एक पीएचडी स्कॉलर आहे. याचा अर्थ असा की मी पीएचडीचं शिक्षण घेत आहे. इंग्लिश ग्रामर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून माझा जो उपक्रम आहे तो आहे पुणे इंग्लिश क्लब. आणि डिफेन्स मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी जो उपक्रम मी सुरू केला आहे तो उपक्रम आहे डेक्कन डिफेन्स अकॅडमी. पुणे इंग्लिश क्लब आणि डेक्कन डिफेन्स अकॅडमी या दोन्ही सुद्धा उपक्रमांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, स्वतःचं टेलिग्राम चॅनल आहे, स्वतंत्र टेलिग्राम चॅनल आहे, स्वतंत्र युट्यूब चॅनल आहे. दोन्ही सुद्धा उपक्रमांचं स्वतंत्र असं इन्स्टा पेज आहे आणि एफबी पेज आहे. या बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी जस्ट 2 गोष्टी सांगतोय, म्हणजेच यूपीएससी आणि एमपीएससी या कंडक्ट करत असलेल्या परीक्षांसाठी मी गाईड करतोय. त्याचबरोबर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्या गोष्टी म्हणजे माझा कॉन्टॅक्ट नंबर, तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर. आणि त्याचबरोबर लोकेशन सुद्धा, म्हणजे ऑफलाईन बॅचेस कोणत्या ठिकाणी चालतात ते लोकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. शनिवार वाड्यापासून साधारणतः 1 ते 1.25 मिनिटाच्या अंतरावरती आपलं क्लास आणि ऑफिस आहे. त्या ठिकाणी तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. ऑनलाईन बॅच जी आहे ती बॅच आहे फायनल टच. साधारणतः या बॅच मध्ये 20 ते 25 लेक्चर्स असतील. या 20 ते 25 लेक्चर मध्ये प्रत्येक टॉपिकचं रिव्हिजन, मी म्हणतोय रिव्हिजन हे थोडं वेगात असतं. ते रिव्हिजन जर करायचं असेल, कोणतीही परीक्षा असेल, एक आपलं रिव्हिजन लवकरात लवकर व्हावं, 3 दिवसात 4 दिवसात इंग्लिश या घटकाला पूर्ण रिव्हिजन बसावं, याच्यासाठी ही बॅच डिझाईन केली आहे. या बॅच मध्ये कोणकोणत्या पुस्तकांचा आधार घेतलेला आहे? रेनर मार्टिन, पॉल अँड सुरी आणि एस पी बक्षी हे 3 पुस्तक. आणि त्याचबरोबर मी सांगतो, मी नेहमीच्या कॉन्सेप्ट आणि उदाहरण जे घेतो ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस आणि ऑक्सफर्ड पब्लिकेशन यांच्या पुस्तकांमधून काही सेंटेन्सेस मी घेतलेले असतात आणि कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत आणलेले आहेत. या बॅचची फीस जरी 750 रुपये तुम्हाला इथे दिसत असली तरी डिस्काउंट मध्ये ही बॅच कधीही, मी आज व्हिडिओ रेकॉर्ड करतो जानेवारी 2024 मध्ये, कधीही या बॅचची फीस 500 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. डिस्काउंट मध्ये यापेक्षा कमी फीस मध्ये सुद्धा तुम्हाला ऍडमिशन कधी कधी भेटू शकेल, परंतु जनरलीची फीस असेल ती 499 म्हणजे 500 रुपये फीस तुम्हाला या बॅचची भेटून जाईल. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. मी पुन्हा एकदा सांगतो, यासाठी वापरलेले जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस आहेत रेनर मार्टिन, त्यानंतर पॉल अँड सुरी, त्यानंतर आपल्याकडे एस पी बक्षी आहे, आणि याचबरोबर केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस आणि ऑक्सफर्ड पब्लिकेशन या पब्लिकेशनचे पुस्तकं, त्या पुस्तकांमधून कॉन्सेप्ट आणि सेंटेन्सेस आपण घेतलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर कधी ही रिव्हिजनसाठी एखादी बॅच हवी असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता, जेणेकरून फार चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या इंग्लिश ग्रामर या घटकाला रिव्हिजन देऊ शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत एवढेच पोहोचवायचं होतं की बॅच कशा प्रकारे डिझाईन केली आहे आणि त्याचा तुम्ही लाभ कशा प्रकारे घेऊ शकता.
मित्रांनो, तुम्हाला जर आवश्यकता भासत असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तुम्हाला जर वाटलंच कधी भेटायचंय, ऑफलाईन येऊन भेटायचंय, ऑफलाईन बॅचेसला यायचंय, तर तुम्ही नक्कीच भेटू शकता. विश्वासाने या, नक्कीच आधार दिला जाईल. लवकरच भेटूया. तोपर्यंत जय हिंद.